पावसाळ्याच्या दिवसात खेकडा भजी आणि चहा हे कॉम्बिनेशन तर सर्वांनाच आवडते। भजीसाठी 1 वाटी पीठ या ठिकाणी चाळून घेतलेलं आहे। बेसन पीठ बाजूला ठेवून आपण कांदा चिरायला घेऊया। कांदा हा असा पातळ अशा प्रकारे चिरायचा आहे। नेहमी चिरतो त्यापेक्षा थोडासा वेगळा चिरा। लांब पाती पडल्या म्हणजे खेकडा भजी आपले छान होतात। कुरकुरीत असे खेकडा भजी पावसाच्या दिवसात खायला सर्वांनाच आवडतात। हे खेकडा भजी त्याचबरोबर आल्याचा मस्त असा चहा बनवणार आहे आपण। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। जे चहा प्रेमी आणि भजी प्रेमी आहेत त्यांनाच ती टेस्ट माहीत आहे। अशा प्रकारे कांदा चिरून याच्यावरती थोडंसं मीठ घालून कांद्याला चोळून बाजूला ठेवायचे आहे झाकून। यानंतर आपण जे बेसन चाळून घेतले होते ते थोडं पाणी घालून आपण हे मळून घेणार आहे। तुम्ही म्हणाल कांदा भजी तर करण्यासाठी कांदा घालावा लागेल, हो, पण तो जरा शेवटी घालणार आहे आपण। अशा प्रकारे बेसन मळून फेटून घ्यायचे आहे। एक 3 ते 4 मिनिट असे बेसन फेटल्यानंतर भजी खूप छान होतात। त्यामुळे ही प्रोसेस करून बघा। तुम्ही अशा प्रकारे भजी केली नसतील तर अवश्य करून पहा। या ठिकाणी कांद्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। कांदा कोरडा करायचा थोडासा आणि मग या पिठावरती घालायचं आहे। आपण पीठ आधीच मळलेलं आहे त्यामुळे यातलं पाणी काढून टाकायचं आहे कांद्यातलं। कांद्याला थोडंसं मीठ घातलंच होतं आपण, त्यामुळे भजीमध्ये मीठ घालताना जपून घाला। मिरची पावडर घातलेली आहे। हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची घाला। मला थोडंसं लाल मिरची पावडरचे भजी आवडतात। या ठिकाणी सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी। एका कढईमध्ये तेल गरम करून हे खेकडा भजी तळून घ्यायचे। आता तेल चांगलं गरम होऊ द्या। त्यानंतर भजी सोडा। एक करून भजी अशा प्रकारे सोडून घ्या आणि खरपूस असे सोनेरी रंगावर येईपर्यंत हे आपले खेकडा भजी तळून घ्या। आणि बाहेर पाऊस पडत असताना घरात ही भजी त्याचबरोबर चहा हे कॉम्बिनेशन काही औरच सुख देऊन जाते। आपले खेकडा भजी किती टम्म फुगलेले आहेत पहा। कुरकुरीत असे खमंग असे तळून घ्यायचे आहेत। थोडा वेळ देऊन भजी तळायचे आहेत। मीडियम फ्लेमवरतीच भजी तळायचे, मध्ये फुल करायचा नाही किंवा जास्त लहानही ठेवायचा नाही। अशाच प्रकारे सर्व भजी तळून घ्यायचे आहेत। हे पहा, मी या ठिकाणी सर्व भजी तळून घेत आहे। थोडा वेळ देऊन भजी तळले की कुरकुरीतच होतात। भजी तळायला घाई केली की ते कुरकुरीत होत नाहीत। यानंतर आपण भजीसोबत चहा बनवणार आहे। चहासाठी या ठिकाणी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, अर्धा कप पाणी। अद्रकवाली चाय बनवत आहे आपण। थोडंसं अद्रक किसून घातलेलं आहे। आपल्या आवडीची चहा पावडर घाला। आपल्या आवडीनुसार साखर घालून घ्या। चहा बनवा। भजी केलेत तर चहा तर पाहिजेच। पावसाळा सुरू आहे, छान पाऊस पडत आहे। खेकडा भजी आणि मस्त असा वाफाळलेला आल्याचा चहा मस्त कॉम्बिनेशन आहे। चहा मस्त उकळलेला आहे पहा, तयार आहे आपला या ठिकाणी चहा। गरम गरम भजी, गरम गरम चहा, थंडगार वातावरण, जोरदार असा पाऊस सुरू आहे। मस्त तयार आहे आपली डिश। चहा गाळून घेते। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला। व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। या ठिकाणी मी टेस्ट करते। भजी खेकडा भजी अगदी खेकड्यासारखा शेप आलेला आहे, पाहू शकता। कांदा उभट कापल्यामुळे मस्त शेप आलेला आहे। टेस्टलाही अप्रतिम असे झालेले आहेत। आणि हा गरमागरम असा आल्याचा चहा 1 नंबर टेस्ट लागत आहे। चला तर मग नंतर भेटूया पुढील रेसिपीमध्ये। धन्यवाद।